आणि भटकंती विथ सुशांत याने आम्हाला या सगळ्या कव्हरेजसाठी हेल्प केली, आम्हाला इकडे निमंत्रण दिलं आणि आम्हाला 2 शब्द बोलायची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल कामते ग्रामस्थांच्या वतीने देखील मी त्याचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की भटकंती विथ सुशांत या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत राजू महाराज डिगे. हे आपल्याला कामते गावाच्या सप्त्याबद्दल 2 शब्द सांगतील. मंडळी रामकृष्ण रे. आज गेली 65 वर्ष झाली आणि या 65 वर्ष कामते गावामध्ये अखंड हरिनामाचा सप्ताह चालू होत आहे आणि त्याचा आज शेवटचा दिंडीचा प्रयास चालू आहे. आणि प्रवास चालू असताना आम्हाला या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी जे रोप लावलेले आहे ते इवलेसे रोप लावलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरील. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे गुरुवर्य लाभले ते आमचं परम भाग्य आहे. ते गुरुवर्य हनुमंत बाबा मोरे वारकरी संप्रदाय, तसेच गुरुवर्य हरिचंद्र बाबा मोरे, तसेच रघुनाथ दादा मोरे. आता माझ्या मनामध्ये एक असा अनुभव येतो की काय संवाद संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय देऊ यासी व्हावे उत्साही ठेवीत पाय जीव थोडा, सहज बोलणे हाती उपदेश करुणी सायास शिकविते, तुका म्हणे वश्य दिनवेच्या चित्ती तैसे मज येती संभाळित रामकृष्ण हरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आहोत आपण कामते गावामध्ये. आज शेवटचा दिवस आणि आज पालखीचा दिवस आहे. तर हनुमंतरायाची पालखी अख्ख्या गावात फिरवणार आहेत आणि आपण ते एन्जॉय करूया. आणि मित्रांनो, कामते गावचा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्याला 65 वर्ष पुरी झाली आणि आज शेवटचा दिवस. मित्रांनो, शेवटच्या दिवशी हे हनुमंतरायाची पालखी अख्ख्या गावामध्ये मिरवली जाते. गाव तसा खूप मोठा आहे. गावातली माणसं खूप साधी बोली आहेत. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी ही पालखी जाते.
मित्रांनो, आपण सर्व मंदिरामध्ये देवाला भेटण्यासाठी असतो. पालखीच्या रूपामध्ये देव आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो. मित्रांनो, काही कारणामुळे काही व्हिडिओ राहिले तर माफ करा. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत राजू महाराज डिगे. हे आपल्याला कामते गावाच्या सत्याबद्दल 2 शब्द सांगतील. मंडळी रामकृष्ण हरी. आज गेली 65 वर्ष झाली आणि या 65 वर्ष कामते गावामध्ये अखंड हरिनामाचा सप्ताह चालू होत आहे आणि त्याचा आज शेवटचा दिंडीचा प्रयास चालू आहे. आणि प्रवास चालू असताना आम्हाला या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी जे रोप लावलेले आहे ते इवलेसे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरील. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे गुरुवर्य लाभले ते आमचं परम भाग्य आहे. ते गुरुवर्य हनुमंत बाबा मोरे वारकरी संप्रदाय, तसेच गुरुवर्य हरिचंद्र बाबा मोरे, तसेच रघुनाथ दादा मोरे. आता माझ्या मनामध्ये एक असा अनुभव येतो की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय देऊ यासी व्हावे उतराई, ठेवितो पाय जीव थोडा, सहज बोलणे हाची उपदेश, करुणी सायास शिकविते, तुका म्हणे वश्य धनुवेच्या चित्ती, ऐसे मज येती संभाळित. रामकृष्ण हरी. धन्यवाद.
तुझं? ओके ओके. धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम. दादा आहेत. दादा आपल्या किती दिवस झाले पालखीला येतात आणि किती वर्ष झाली? आमचा तर इथे जन्मच झालेला आहे. लहानपणापासून आम्ही इथेच आहोत. आणि तुम्हाला कसं वाटते दरवर्षी तुम्ही येतात? दरवर्षी आता सगळे कसे आपलेच नातेवाईक रिलेटिव्ह सगळे एकत्र येतात वर्षामधून एकदा. तर अतिशय खूप आणि खूप एन्जॉयमेंट पण होते आणि सगळ्यांना भेटता पण येतं. या हिशोबाने नाव काय? धोंडीराम नारायण गोगावले. कामदेवाच्या शब्दावर तुम्ही काय सांगता? कामदेवाच्या शब्दावर तुम्ही काय सांगता? कामते गाव अखंड आमची कामते गाव चारी कोण मिळून हनुमंत रायाचा अखंड सप्ताह आम्ही 65 वर्ष झालं चालतोय नाम चिंतन. आणि तो बी आनंदाने भगवंता हनुमंताचं प्रवचन कीर्तन पूजा आणि ही सतत 4 दिवस आणि काल्याचं कीर्तन सतत 4 दिवस भगवंताचं नाम चिंतन सेवा चालू असते. पालखीबद्दल काय बोलणार आपल्या? पालखीबद्दल काय बोलणार? हे पालखी बदल हा सोहळा आपला सप्ताह एकदा काला झाला की हनुमंताची मिरवणूक हा देव प्रत्येकाच्या घरी जावा आणि भेट देऊन यावा म्हणजे सुखी शांती म्हणजे एखाद्याच्या अंगात आनंद तो कसा उतरतो तसा प्रत्येक भगवंत प्रत्येकाच्या घरी येऊन प्रवास केला की त्यांची सुख शांती लाभ त्यांना लाभ. धन्यवाद तुकाराम, ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. म्हणजे आपल्यासोबत रमेश गोगावले आणि अनिल गोगावले. त्यांची जो दरवर्षी पालखी येतात त्याला कसं वाटते आपण बोलूया. मला कसं वाटतं तुम्हाला? रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे आपला याही वर्षी 65वा सप्ताह झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे तशी रूट प्रमाणे जशी दिंडी निघते तशी निघालेली आहे आणि नेहमीपेक्षा जास्त खूप प्रमाणात लोक आहेत आणि आनंद साजरा करतायत. याही वर्षी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आनंद साजरा करत आहोत आणि आता आमच्या घरी पालखी आलेली आहे. पालखीचा आगमन होत आहे. अशा पद्धतीने रामकृष्ण हरी. एकदम भारी. आमचा दरवर्षी जोरातच कार्यक्रम होतो. या वर्षी तर लय जोरातच आहे. एकदम भारी वाटते. भारी भारी एकदम जोरात.
पालखी घेतली कसं वाटते? छान वाटतं. प्रमाणे सकाराम कदम म्हणजे की माझा आजोबा आणि संतोष गोगावले मामा मामा हा आणि आपल्या इथं पालखी आले तर तुम्हाला कसं वाटते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आले हो होळी आम्ही आम्ही वाटतो आम्हाला यावर्षी. हा हा यावर्षी. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सप्ताह चांगलं झालं चांगलं चांगलं वाटतं. हो मस्त वाटतं आम्हाला, भारी वाटतं. नमस्कार. आमच्या कामत्यातील गायनाचारी हरिभक्त पारायण सकाराम महाराज कदम आणि गावदेवीचे पुजारी यांच्या घरी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आपल्या हनुमंतरायाच्या पालखीचे आगमन झालेले आहे. खूप खूप आनंद आहे आणि आम्ही गेल्या 65 वर्ष आमच्या वाडवडिलांपासून पूर्वजांपासून हा सोहळा पालखीचा कमीत कमी या कामथे गावामध्ये संपूर्ण 3 ते 5 किलोमीटर मध्ये हा सोहळा होतो. आम्ही आनंद आहे. सर्वांना तुम्हाला धन्यवाद. जय रामकृष्ण. अखंड हरिनाम सप्ताह कामथे ग्रामस्थ मंडळ गेले 65 वर्ष हे नामयज्ञ भगवंताचं जे चालू आहे त्याच्या मागचं महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आमच्या पूर्वजांनी हे लावलेलं रोपट त्याचा आज वटवृक्ष झाला. डाळी तुळस हिरवीगार पहा संतांचा संसार. कारण आपला हा कामथे गाव खऱ्या अर्थानं भाग्यवंत आपण याच्यासाठी असे आहोत की कामथे गावामध्ये लंगोटीवरती सगळ्या काय गोष्टी करून आपल्या बापदादांनी हा जो कार्यक्रम केला आणि त्याचं त्या हयातमध्ये असलेल्या सर्व लोकांना सुख समाधान देण्याचं काम तरुण वर्ग जो आमचा सगळा काय करत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा तरुण वर्गाचं अभिनंदन करतो. आणि असंच सत्कार्य देवाच्या सत्कार्यामध्ये तन मन धन. कारण आपल्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये हनुमंतरायाची फार मोठी लीला आहे. कुठल्याच गोष्टीची आजपर्यंत कधीच काही कमी पडली नाही आणि ह्याच्या पुढेही चंद्र सूर्य असतपर्यंत कुठली गोष्ट कमी पडणार नाही. म्हणून आपण प्रत्येकाने दरवर्षी जाईल ग माहे तया पंढरपुरा भेटील माहेरा आपुलिया म्हणून आपल्या या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळेस आपण सगळेजण येत असतो आणि हा कार्यक्रम आनंद करत असतो. त्याबद्दल पुन्हा एकदा कामथे ग्रामस्थ मंडळाचं हार्दिक स्वागत करतो आणि आपलं सर्व संत सज्जन मायबापाचं दर्शन घेतो. रामकृष्ण हरी. जय जय श्रीराम. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही कधी असा क्षण पाहिलाय का? खरंच गावातून बाहेर जावंसच वाटत.
काय? समर्थ राजू टिके. काय वाजवते? मित्रांनो, गाव जितकं सुंदर होतं ना त्यापेक्षा गावातली माणसं खूप छान होती. सर्व सपोर्ट करत होते. पालखी आली तर आपल्याला कसं वाटतं? आणि ही आपली पारंपरिक संस्कृती आहे आणि ती आपल्या आली तर आपल्याला त्याचा खूप आनंद होतो आणि त्यासाठी कोकणामध्ये हा उत्सव खूप चांगल्या प्रमाणात केला जातो आणि याचं आपल्याला खूप आदर्श म्हणून पुढच्या पिढीला देण्यासारखं भरपूर काय आहे. आणि असे कार्यक्रम केल्याने आपल्याला गावी येण्यासाठी ओढ एक निर्माण होते, येण्याचं एक आपल्याला माध्यम निर्माण होतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. आणि म्हणून ही संस्कृती आपली जपणं गरजेचं आहे आणि भावी पिढीने पण जपणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व पूर्ण करी मनोरथ, किंवा सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निचरणा, असं या कामथे गावाचं सेवादान, अन्नदान आणि ज्ञानदान याच्यातून हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 65 वर्ष मोठ्या थाटामाटात पार पडत आहोत. खरोखर सांगण्याला आनंद वाटतोय की अखंड कामथे गावाचा 6 किलोमीटर मध्ये हा गाव विस्तारलेला आहे आणि ह्या 6 किलोमीटर गावातील सगळी मुंबई, बडोदा, सुरत, अहमदाबाद जिथे जिथे लोक राहतात या 3.5 दिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर होऊन आणि अधिकाधिक आनंद लुटतात. आणि ह्या आनंदाचा या पालखी मिरवणुकीच्या स्वरूपात ह्या संपूर्ण 3.5 दिवसाच्या सप्ताहाची मोठ्या थाटामाटात सांगता होते. हा आमच्या पूर्ण गुरुवार्यांचा, आमच्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा, आमच्या आईवडिलांचा, आमच्या गावाच्या सर्व देवी देवतांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे असं मी माझ्या मनाला खूप आनंद वाटतो. आणि सर्वांना सुख, शांती, समाधान, धनधान्य, संतती, आरोग्य, ऐश्वर्य हीच या 65 वर्षा निमित्त अखंड आमच्या कामथे गावामध्ये सुंदर असं हे गोकुळ असंच नांदत राहो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण सगळे जमा आहोत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील अतिशय सुंदर अशा कामथे गावामध्ये. आज तिथे सगळेजण तुम्ही पाहत असाल हे बालगोपाळ जमलेत. हा एक असा सुवर्ण क्षण आहे जिथे दरवर्षी या कामथे गावातील लोक एकत्र येतात. निमित्त असतं आमच्या कामथे गावाचं आराध्य दैवत जे शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे श्री हनुमंतराया. या हनुमंतरायाच्या नावाने श्री अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी आमच्या गावात साजरा होत असतो. आणि या गावातील लोक जी पोटा पाण्यासाठी, आपल्या रोजगारासाठी मुंबई, ठाणे आणि देशातील इतर कोणत्याही भागात जिथे जिथे वसलेले आहेत, खास करून या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने न चुकता दरवर्षी इथे येतात आणि या सेवेचा आनंद घेतात. खरं सांगायचं म्हटलं तर अतिशय गोरगरीब वस्तीचा हा गाव आहे, पण भक्तीने अतिशय समृद्ध आणि अतिशय संपन्न असं आहे. आणि खरंच या हनुमंतरायाची जी कृपा आहे ती कृपा, ती आवड हे हनुमंतराया सगळ्यांना साथ घालून इथे बोलवतो. सांगायचं झालं तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे 3-4 दिवस जे गावकरी जमतात आणि आपली सगळी सुखदुःख, आपला सगळा थकवा विसरून हनुमंतरायाच्या सेवेशी रुजू होतात आणि गोड आठवणी घेऊन परत आपल्या शहरात निघून जातात. आणि ह्या आठवणींच्या जीवावर पुन्हा आम्ही पुढच्या सप्ताहाची वाट बघत असतो. खरं सांगायचं झालं तर हा सोहळा जसं आपण म्हणतो की स्वर्गातही तुम्हाला पाहायला नाही मिळणार असा सोहळा होतो. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज आमच्या गावातून ही पालखी निघते. दरवर्षी हरिनाम सप्ताह संपल्यानंतर काल्याच्या कीर्तनानंतर आमची पालखी निघते. पालखीचं वैशिष्ट्य असं की प्रत्येकजण देवाला भेटायला जातो, पण पालखीच्या निमित्ताने देव सगळ्यांच्या घरी भेटायला येतो. त्यामुळे आवर्जून कितीही कामधंदा असेल, कितीही काही अडचण असेल
तर घरटी एक माणूस आपल्या हनुमंतरायाच्या लाडक्या हनुमंतरायाचं स्वागत करण्यासाठी येतो. आज तोच सुखसोहळा सगळेजण अनुभवत आहेत आणि याच हनुमंतरायाची कृपा वर्षानुवर्षे या आमच्या गावावर अशीच राहू दे ही आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि भटकंती विथ सुशांत याने आम्हाला या सगळ्या कव्हरेजसाठी हेल्प केली, आम्हाला इकडे निमंत्रण दिलं आणि आम्हाला 2 शब्द बोलायची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल कामते ग्रामस्थांच्या वतीने देखील मी त्याचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की भटकंती विथ सुशांत या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बोला पवनसूत हनुमान की जय. पवनसूत हनुमान की जय.